श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत. जेवढी जास्त स्वामी सेवा करते तेवढा घरामध्ये जास्त त्रास का होतोय, घरामध्ये भांडणे का वाढीस लागत आहे, जेवढं जास्त कालभैरव अष्टक म्हणायला सुरुवात केलेलं आहे तेवढा जास्त मानसिक त्रास का होतोय, तेवढी चालून भांडणे आपल्या घरापर्यंत का येत आहेत, तेवढाच दुःखाचा सामना का करावा लागतोय, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. अगदी थक्क व्हाल हे कारण ऐकून की नक्की आपण कुठे चुकतोय आणि कशासाठी आपले स्वामी महाराज आपल्यासोबत असं करत आहेत. एकतर कसं असतं की प्रत्येक जन्माचे काही ना काहीतरी ऋण असतात. ते ऋण घेऊन आपल्याला मनुष्य जन्म हा प्राप्त झालेला असतो. सर्व प्रकारचं ऋण हे आपल्याला याच जन्मामध्ये फेडावं लागतं आणि त्यासाठीच आपण कुणाची तरी आई, कुणाची तरी पत्नी, कुणाची तरी वहिनी, कुणाची तरी बहीण असं होऊन आलेलं असतो, कुणाची तरी सुनबाई. जी काही आपल्याला नाती भेटलेली आहेत, मग ते पुरुषांच्या तर्फे असो, म्हणजे जरी तुम्ही पुरुष असाल मग तुम्ही कुणाचा भाऊ असाल किंवा कुणाचा जावई असाल, कुणाचे मेहुणी असाल, कुणाचे साडू असाल, तर जेवढं जास्त इतरांच्यासाठी तुम्ही चांगलं करता त्याचं जास्त दुःख तुम्हालाच का होतंय. असं बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की मी एवढं सगळ्यांच्यासाठी चांगलं करते तरी देखील माझ्याच वाट्याला हे का. एवढी स्वामी सेवा मी करत आहे, ह्या स्वामी सानिध्यात आल्यापासून जेवढी केंद्रातून देत आहेत तेवढी सगळी सेवा मी मनोभावे पूर्ण करते, तरी देखील माझ्या आयुष्यामध्ये सुख येण्याच्या ऐवजी दुःखच येत आहेत. काही लोक एवढी वैतागतात की नंतर ती स्वामी सेवा सोडून देतात. तर यामागचं खरं कारण काय आहे, तर आपले प्रारब्धाचे भोग. आपण बऱ्याच योनीतून आपल्याला मनुष्य योनीचा जन्म हा प्राप्त झालेला असतो. प्रत्येक योनीमध्ये आपलं काही ना काहीतरी असं कुकर्म असतं किंवा पाप असतो किंवा एखादे दोष असतात जे आपल्याला लागलेले असतात, ते आपल्याला मनुष्य जन्मामध्ये येऊन, मनुष्याच्या जन्मामध्ये येऊन ते फेडायचे असतात. त्याचसोबत पहा, ज्यावेळी आपल्याला कळतं, जोपर्यंत आपण न कळतं असतो तोपर्यंत काहीच नाही, पण ज्यावेळी व्यक्तीला कळायला सुरुवात होते त्यावेळी व्यक्ती अजाणतेपणे नवस बोलायच्या भरामतीत पडून जातो. म्हणजे एखादी इच्छा जर पूर्ण व्हावी असं जर वाटत असेल, उदाहरणार्थ सांगते की एखाद्या व्यक्तीला जर गाडी हवी असेल तर तो म्हणतो कोणत्याही मंदिरात जाईल, तो कोणत्याही मंदिरात गेल्यानंतर तो म्हणतो की देवा माझी टू व्हीलर घेऊन होऊ देत, मी अमुक गोष्ट तुझ्यासाठी करेन. मग ते पैशांचे असो, म्हणजे पैशांच्या स्वरूपामध्ये त्या मंदिराला देणगी असो किंवा अन्नदान, हे जे आहे ते जे काही बोललेली असेल इच्छा, ती व्यक्ती भावनाच्या भरेत बोलून जाते. देव हा कोण असतो, देतो तो देव असतो आणि घेतो तो मनुष्य असतो. देव फक्त द्यायचं काम करतो. जर तुम्ही चांगलं देवाकडे मागितलं, चांगलं दिलं तर तुमच्याकडे चांगलंच येणार आहे. तुम्ही जर वाईट केलं, वाईट द्यायला इतरांना सुरुवात केली तर आपल्याला देखील वाईटच भेटतं. त्याचप्रमाणे जर प्रमाणाच्या बाहेर तुम्ही स्वामी सेवा करत असाल किंवा कोणत्याही देवाची सेवा करत असाल, अगदी तुमच्या कुलदेवीची असो, कुलदेवाची असो, इष्टदेवतेची असो, गणपती बाप्पांची असो, आपल्या मारुतीरायाची असो, देवादिदेव महादेवांची असो, माता लक्ष्मीची असो, जी कोणती तुम्ही सेवा करत असाल ती अगदी मनापासून जरी तुम्ही केली तरी देखील तुमच्या मनामध्ये, आता धरून चाला की तुमची एखादी इच्छा आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही माता महालक्ष्मीचं व्रत केलेलं आहे किंवा संकष्ट चतुर्थी केलेली आहे किंवा 5 सोमवार जे पशुपतीचं व्रत आहे, अशी व्रत देखील करतात लोक. तर एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून तुम्ही ते व्रत केलेलं आहे, पहा. मात्र ती तुमची इच्छा तुमच्या डोळ्यांच्या समोर तुमचं व्रत पूर्ण व्हायच्या अगोदर इतराची पूर्ण जर झाली, म्हणजे तुम्हाला जर घर बांधायचं असेल, तुमचं घर न होता इतर कोणत्या पाहुण्याचं किंवा तुमच्या बहिणीचं किंवा तुमच्या शेजापाजाऱ्यांचं ते घर पूर्णत्वास गेलं किंवा बांधून झालं, तुम्ही त्याच्या वास्तुकीला गेलात, तुम्हाला तिथे बोलावलं,
तुम्ही तिथे गेला त्यांनी बोलावलं म्हणून, मात्र तुमच्या मनामध्ये जर मळ असेल किंवा तुम्ही त्यांच्याबद्दल ईर्ष्या बाळगत असाल की बघा ह्याचं घर झालं आणि आपलं नाही झालं, असं कुठलं कर्म केलंय मी की माझं झालं नाही आणि ह्याचं झालं, म्हणजे कुठं ना कुठं तरी तुम्हाला थोडं का होईना त्या व्यक्तीचं चांगलं झालंय हे बघवत नाही, थोडं का होईना दुःख आणि वाईट तुमच्या मनाला वाटतंय, त्यामुळे देखील जी काही तुम्ही सेवा करत असतात त्याचं फळ तुम्हाला भेटत नाही. आपले स्वामी महाराज काय म्हणतात, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आणि स्वामी हे प्रत्येक भक्ताची परीक्षा घेत असतात. त्याच्यासाठीच तुम्ही ज्यावेळी स्वामी सेवा करायला सुरुवात, एखादी व्यक्ती ज्यावेळी स्वामी सेवा करायला सुरुवात करते, मग त्यावेळी जप असो किंवा 3 अध्याय असो, 11 माळी जप असो किंवा कोणतीही स्वामींची सेवा जी आपल्याला केंद्रातून दिली जाते, अशी कोणतीही सेवा ज्यावेळी करायला घेतो त्यावेळी जास्त त्रास यासाठीच होतो कारण देव परीक्षा घेत असतो की किती याला त्रास दिल्यानंतर याची सेवा ही अर्धवट राहील, हा सोडतोय की नाही, ही परीक्षा आपला देव घेत असतो, आपले स्वामी महाराज घेत असतात, आपली जी कुलस्वामिनी आहे, जो कुलदेवता आहे ते घेत असतात. त्याच्यासाठी आपल्याला त्या परीक्षेमध्ये पास होणं गरजेचं आहे. ज्यावेळी आपण जन्माला येतो त्यावेळी पटकन आपल्याला चालता येत नाही. आपल्याला चालण्यासाठी कमीत कमी 12 महिने लागतात. एक एक पाऊल आपल्याला टाकण्यासाठी जन्माला आल्यापासून 12 महिन्यांचा अवधी आपण घेत असतो एक पाऊल टाकण्यासाठी पहिलं. मग विचार करा, हा तर भक्ती मार्ग आहे. आपल्या कितीतरी जन्माची पातके असतात जे आपल्याला नष्ट करून परमार्थापर्यंत पोचायचं असतं, आपल्या भगवंतापर्यंत पोचायचं असतं. निस्वार्थ भक्ती असणं अतिशय गरजेचं आहे. त्याहून पलीकडे सांगायचं झालं तर तुम्ही भक्ती थोडीशी करा. असं काही नाही की तुम्ही 2-2 तास स्वामींच्या समोर बसा किंवा जे कोणते तुमचे इष्टदेव असतील त्यांच्या समोर तुम्ही 2-2 तास जप करत बसा, काही गरज नाही. इतरांचं चांगलं करा, इतरांना मदत करा. एखाद्याचं चांगलं झालं तर त्याच्यात सुख मानायला शिका. ज्यावेळी आपण इतरांच्या सुखामध्ये सुख आणि इतरांच्या दुःखामध्ये दुःख मानायला सुरुवात करतो त्यावेळी आपण त्या भगवंतापर्यंत पोहोचलेलो असतो आणि त्यावेळी आपले स्वामी महाराज प्रत्येक हाकेला आपल्या धावून येण्यासाठी तत्पर राहतात. ज्यावेळी आपण द्वेष, मद, मत्सर हे सर्व सोडून भक्ती करतो, ज्यावेळी आपण ईर्ष्या सोडतो, ज्यावेळी आपण एखाद्याची निंदा नालस्ती सोडतो. आता धरून चला तुम्ही एखादं व्रत केलेलं आहे, अगदी एकादशीचं असो, निर्जला एकादशीचं तुम्ही व्रत केलेलं आहे आणि एखादा शत्रू तुमच्या पुढून आला आणि तुमच्याजवळ जर तुमची मैत्रीण असली आणि तुम्ही त्याच्याविषयी कुचकं बोलायला लागलात किंवा वाईट बोलायला लागलात की त्याचं कधी चांगलंच होणार नाही, त्यानं माझ्याबद्दल असं केलं तसं केलं, हे जर तुम्ही बोललात तर तुमचं जे निर्जला एकादशीचं व्रत आहे ते पूर्णपणे बर्बाद होऊन जातं. त्याचं कोणतंही चांगलं फळ भेटत नाही. त्याच्यासाठी शत्रू असो किंवा मित्र असू देत, तो तुमचा शत्रू आहे ना, त्याच्याविषयी चांगलं सुद्धा बोलू नका, वाईट सुद्धा बोलू नका. त्याला पूर्णपणे स्वतःच्या मनातून, स्वतःच्या बुद्धीतून पूर्णपणे डिलीट करा की या व्यक्तीला मी ओळखत नाही. असं जर तुम्ही केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये सुख येण्यापासून कोणतीही ताकद अडवू शकत नाही. जी व्यक्ती तुम्हाला दुःख देत आहे किंवा ज्या व्यक्तींमुळे तुम्हाला त्रास होतो त्या व्यक्ती सरळ डिलीट मारा की या व्यक्तीला मी ओळखत नाही. कधी भेटलेली का नाही भेटली, विषय सोडून द्यायचा. एक वाईट स्वप्न समजून ते सोडून द्यायचं. ज्यावेळी तुम्ही पाठी टाकायला शिकाल त्यावेळी तुम्ही पुढे जाणार आहात. त्यावेळी आपले स्वामी महाराज तुमच्या पाठीशी खंबीरपणे ताकद बनून उभे राहणार आहेत. तर हेच कारण आहे, जी व्यक्ती जास्त भक्ती करते, मग ती कोणत्याही देवाची असो, जास्त भक्ती करते ती व्यक्ती सारखी दुःखी का राहते, सारखा तिला मानसिक त्रास का होतो, तर यामुळे होतो. ज्यावेळी हे सर्व सोडाल त्यावेळी तुम्हाला मानसिक त्रास व्हायचा बंद होईल. त्यावेळी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हायला सुरुवात होईल. जेवढं इतरांपासून लांब राहता येईल, मी असं म्हणणार नाही की तुम्ही सगळं सोडून द्या, मात्र जेवढं इतरांची निंदा नालस्ती ही कमी करता येईल, पूर्णपणे बंद करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा. ज्या वेळी आपली सेवा चालू आहे त्यावेळी इतरांशी बोलणं टाळा. ज्यावेळी आपण बोलणं टाळतो त्यावेळी कुणाचाही विषय निघत नाही, कुणाविषयी आपण टीका टिप्पणी करत नाही आणि त्याचे पाप आहे, ते जे दोष आहे ते आपल्याला लागत नाही. त्याचा कोणताही परिणाम आपल्या भक्तीवरती
होत नाही आणि त्यावेळेस आपली भक्ती पूर्णत्वास जाते, आपली इच्छाही पूर्ण होत असते. तर झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.